आज भारतीय लवजी सेना या संघटनेची शेगाव विश्राम भवन येथे बैठक पार पडली. नेमकं आजच्या बैठकीचे काय मुद्दे? आजची बैठक ही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे 106वी जयंती उत्सव सोहळा राज्यस्तरीय मातंग समाज मेळावा हा 29 ऑगस्ट रोजी भारतीय लवजी सेनेच्या वतीने ठरलेला कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सेनाप्रमुख श्रीमती मिनलताई विजी रेड्डी मुंबई प्रमुख मार्गदर्शक म्हणून येणार आहेत. आणि त्याचबरोबर रणजित बराडीकर उपराज्यप्रमुख भारतीय लवजी सेना, बाळासाहेब बागुल श्रीरामपूर भारतीय लवजी सेना, हमीदभाई पठाण श्रीरामपूर, प्रकाश वाघमारे आणि अतुलजी शिंदे प्रवक्ता, राजेंद्रजी रेड्डी आणि रघुनाथजी खैरनार, प्रकाश सूर्यवंशी आणि प्रशांत निकाळजे वकील साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत. आणि जिल्ह्यातून महाराष्ट्रातून बरेचसे लवजी सैनिक या जयंतीला आणि या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. नेमका मेळावा कशा संदर्भात? आज हे जे नियोजन बैठक आहे अतिथी सभागृह शेगाव, ती या 29 तारखेच्या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या आणि मेळाव्याच्या संदर्भात नियोजन करणे यासाठी हे बैठक लावलेली आहे. ती बैठक हे संपन्न झालेली आहे. काही कार्यकर्ते आजची तुमची बैठक संपन्न झालेली आहे, पण तुम्ही जी अतिथी सभागृहामध्ये तुमचा मेळावा होणार आहे त्याविषयी काय सांगाल? त्या दिवशी अण्णाभाऊ साठेच्या जीवनावर भाषणं होतील, त्यांचे विचार समाजाला सांगल्या जातील. लहुजी साळवे यांचे विचार सांगले जातील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय काय केलं गोरगरिबासाठी ते विचार हे सांगले जातील. आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि सर्व महापुरुषांचे विचार या जयंतीनिमित्त हे समाजासमोर ठेवल्या जातील आणि सांगल्या जातील. आणि अबकड उपवर्गीकरण हा मेळावा या संदर्भात पण समाजाला प्रमुख वक्ते मार्गदर्शन करतील. तर या मेळाव्याविषयी समाजातील लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? आम्ही हेच म्हणणार आहोत की 1.5 दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक क्रांतीची ज्योत लावली. आणि आपल्या लेखणीतून एक स्वर्ण अक्षरात सांगितलं होतं की जग बदल घालूनही घावं, सांगून गेले मज भीमरावं. या उक्तीने एक फकीरा कादंबरी बाबासाहेबांच्या समोर त्यांना सुपूर्त केली होती. या संदर्भात काही प्रवक्ते सांगणार आहेत. या मेळाव्यानिमित्त तुम्ही समाजातील जनतेला काय आवाहन करणार? या मेळाव्याच्या संदर्भात आम्ही मातंग समाजातील भारतीय लवजी सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि लवजी सैनिकांना हे आवाहन करणार आहोत की मित्र हो, एक साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणून आपण महिला वर्ग आणि तरुण युवक युवती या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी हजर राहिले पाहिजे, हे आवाहन आम्ही करणार आहोत. धन्यवाद साहेब. आजच्या बैठकीविषयी तुम्ही काय सांगाल? पहिले परिचय देऊ का? बरं. मी ॲडव्होकेट प्रशांत निकाळजे. आज आपल्या शेगाव येथे विश्रामगृहात भारतीय लवजी सेनेकडून साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती साजरा करण्याचा दिनांक 29/8/2026 रोजी यांची जयंती साजरा करण्यात ठरले आहे. त्या संदर्भात नियोजन बैठक इथे विश्राम भवनात घेतली आहे व सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत इथे. बरं. 29/8/2026 ची जी तुमची अतिथी सभागृहामध्ये मेळावा होणार आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मेळावा खूप मोठा झाला पाहिजे. सर्व कार्यकर्ते ते आलेच पाहिजेत.
सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटेलच असं मलाही वाटतं या ठिकाणी. मेळाव्यातील तुमचे काय प्रमुख मुद्दे आहेत? मेळाव्यामध्ये प्रमुख मुद्दा म्हणजे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, त्यानंतर जे चांगले शिकलेले विद्यार्थी आहेत, जे शिष्यवृत्ती प्राधान्य विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करणे, त्यानंतर अबकड वर्गीकरणाचे बद्दल समाजात मार्गदर्शन करणे, हे प्रमुख मुद्दे राहतील.